मागा देवाला। आठवा छत्रपती शिवरायांच्या मातृशक्तीला। देवासमोर जर गेलात तर मा साहेब जिजाऊंना आठवा। ही मा साहेब जिजाऊ जेव्हा आई जगदंबा भवानीच्या मंदिरामध्ये गेल्या होत्या ना, तर देवाला म्हटल्या होत्या, तर जगदंबा भवानीला बोलल्या होत्या, आई माझ्या समोर मंदिर उद्ध्वस्त केल्या जात आहेत ग। हे आई, छन्नी हतोड्यानं देवतांच्या मूर्त्या भंग केल्या जातात मा। भावात भांडण लावलं जातं मा। जमिनीचे तुकडे जणू काही कावळ्या गिधाडानं मासाचा तुकडा फेकावा आणि कावळ्या गिधाडाने झुंज खेळावी, त्या मासाच्या तुकड्यासाठी आई तसंच जमिनीच्या तुकड्याचं आमिष दाखवून भावात भांडण लावतात ग। आज सख्खे भाऊ पक्के वैरी झालेले दिसतात मा। भावकीत भांडण लावून घर संपवण्याचं काम चाललं मा। मंदिरातल्या घंटा उतरवून ठेवल्या मा। कळस पाडली मा दुरावस्था झाली। या सगळ्या असुरी संपत्तीला, या सगळ्या असुरी सत्तेला पालथ घालण्यासाठी असा पुत्र माझ्या पोटी घाल मा, की तो या दृष्टांसाठी कर्दन काळ असला पाहिजे। तसाच पुत्र मा साहेबांच्या पोटी जन्माला आला, पण मागितलं तेव्हा मिळाला। कसा पुत्र मिळाला? आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी। कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे। माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। एकच राजा येथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। जय हो। माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। सगळ्यांनी हात उंच घ्या उंच हात, लाजू नका महिला मंडळ, आणि जोरा जय जयकार करा। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमच्या शीतलताईसाठी जरा टाळी वाजवा बरं सगळ्यांनी। फार गोड, फार सुंदर। दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे बाबा रात्रंदिवस तळमळ। या संसारामध्ये तिळ मात्रही सुख नाही बरं। दहीपुरी खरं आहे का खोटं आहे? तरणे लवकर उत्तर देणार नाहीत, पण म्हातारी माणसं जरा प्रामाणिकपणे सांगा, या संसारात खरंच सुख मिळालं तुम्हाला? दहीपुरी म्हाताऱ्या माणसांनी सांगा, खरंच संसारामध्ये सुख मिळालं तुम्हाला? ठाऊकची आहे संसार दुःखाचा। मला खरं सांगा की खरंच जर या संसारामध्ये सुख असतं तर आपली इच्छा नसताना आपले काळे केस पांढरे झाले असते का? आपली इच्छा नसताना आपले सफरचंदासारखे गाल खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखे झाले असते का? आपली इच्छा नसताना आपले दात पडले असते का? इच्छा नसताना आपली ही शारीरिक जी प्रकृती आहे ती आपल्याला सोडून निघाली असते का? आपली इच्छा नाही तरी आपला रंग बदललाय। हा संसाराचा रंगाचा प्रभाव आहे। म्हणून देवाला कधी पण प्रार्थना करायची, भगवान लाल ना रंगाऊ में हरी ना रंगाओ, अपने ही रंग में रंग दे चुनरिया, हो शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया। शाम पिया मोरे रंग दे चुनरिया।
भगवंताला प्रार्थना करायची, देवा तुझ्या रंगामध्ये रंगव, दुसरा कुठला रंग आमच्या अंगावर नको. कारण संसाराचा रंग अंगावर घेता घेता आमची दशा झाली, आमची दुरावस्था झाली. या संसारामध्ये सुख नाही, ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. थोडस माझ्याशी बोला. दहीपुरी कवयित्री बहिणाबाई सांगतात बरं का, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हे माहित आहे तुम्हाला? अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. बशी निवांत आहे, कपाचेच हाल आहेत बिचाराचे. साखर संपली, कोण पळतय? मोठ्यानं सांगा. साखर संपल्यानंतर दुकानात कोण पळतं? तेल संपल्यानंतर कोणाला ऑर्डर? कपालाच. कपड्याचा साबण संपला, अंगाचा साबण संपला, मीठ संपलं, तेल संपलं, पीठ संपलं, गॅस संपला, तरी कोण पळतय? बाजारची पिशवी घेऊन कोण पळतय? पाहुणे आल्यानंतर दुधाची पिशवी आणायला कोण जात आहे? काय हाल आहेत कपाचे. कपानो कपाला सुख आहे का? नेमाने बाबा अवघड आहे का कपाचं? कपाचं अवघड आहे. आता पहा, बशी निवांत आहे, कपाचे हाल आहेत. बशी फुटली ना विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. कान तुटलेल्या कपात काय ठेवतात? हिरव्या मिरच्याचं. अवघड आहे कपाच. एक गंमत सांगते बरं मी तुम्हाला. आपल्याकडे कापूसच करतात ना, कापूस. कापसाचं बियाणं कोणतं लावायचं या वर्षी, याचा विचार कोण करतं? कप का बशी? बशी नाही ना बाबा, कप करतो ना विचार. बरं, दुकानात बियाणं आणायला कोण जातं? कप. आता ते कापूस लावायचा, त्याच्यासाठी ते फुल्या पाडाव्या लागतात, चिन्ह पाडावे लागतात. मग ते बैल शेतात घेऊन, ते फुलीचं मशीन घेऊन कोण जातं शेतात? कपच जातो की नाही? बरं, आता एकट्या बाईला 10 एकरचं क्षेत्र कापूस लावणं होणार नाही, मग मजूर पाहायला कोण पळतं? कपच पळतो. मजूर रिक्षात टाकून कोण आणतं? कपच आणतो. बियाणं लावतो सगळं मजूर. चांगला पाऊस पडला, उगवलं, खत घालण्यासाठी मजूर कोण गोळा करतं? कपच करतो. खुरपणीसाठी बाया कोण आणतं? कपच आणतो. आता पहा, फवारणी केली कपानं, चांगला कापूस आला, वेचायला 15 रुपये किलोनं बाया बोलावल्या. कोणी बोलावल्या? कपानच बोलावल्या. बरं का, दिवसभर रखरखत्या उन्हात त्या बायाने कापसात पाणी टाकू नये म्हणून राखण कोण राहिलं? कपच राहिला ना. बरं, ते सगळा वेचलेला कापूस गाडीत भरून घरात कोणी आणला? कपानं आणला. थप्पी कोणी लावली? कपानच लावली. आता पुढं ऐका, आता चांगला भाव आला, टेम्पो कोणी बोलावला? कपानच बोलावला. काटा करायला उभा कोण होता? कपच होता. आता ते भरणारानं भरलं, टेम्पो पॅक झाला आणि जिनिंग वरती टेम्पो निघाला. त्या टेम्पो सोबत कप गेला का बशी गेली? कपच गेला ना त्याच्यासोबत. तिथे गेला, 5 लाखाचा कापूस झाला. किती लाखाचा कापूस झाला? दहीपुरी किती लाखाचा? 5 लाखाचा कापूस झाला. कपानं पहिला फोन कुणाला लावला? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? प्रामाणिक आहात का? पहिला फोन कुणाला केला? बशीला केला. आता हे एवढे कष्ट करून हैराण झालं, पण त्यानं फोन बशीलाच लावला. बरं, असा संसार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. संसार हा दुःखानं बरबटलेला आहे. या संसारामध्ये सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी
बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई यात सुख नाही ओ यात सुख नाही यात सुख नाही हो यात सुख नाही यात सुख नाही हो यात सुख नाही यात सुख नाही हो यात सुख नाही या संसार संसार नगरी नगरी भरला ग बाई 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 या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई म्हणून देवा संसार व्यसनी पडोने दे माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको आणखी काय पाहिजे नाथ महाराज अभंगाचं दुसरं चरण हा नाम स्मरण घडो संत समागमे बिना पखवाजाचं म्हणा नाम स्मरण घडो हा नाम स्मरण घडो संत समागमे नाम स्मरण घडो संत समागमी हा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा हा नाम स्मरण घडो संत समागमे नाम स्मरण घडो संत समागमे खूप छान बाबा तुम्हालाही माझं वंदन आहे आणि तुमचं सुद्धा कौतुक आहे सगळ्यांसाठी एकदा टाळी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा भगवान माझ्याकडनं नामस्मरण घडू दे का नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून आणि माझ्या ताईनं एक गोष्ट आता कीर्तनातून घरी घेऊन जायची दुसऱ्याची चांगली चप्पल नाही एक गोष्ट कोणती घरी घेऊन जायची कीर्तनातून की या कीर्तनातून एक सुंदर पुरावा तुम्हाला घरी घेऊन जायचा आणि तुमचं जीवन सुंदर बनवायचं आहे वृंदावनामध्ये सध्या एक साधू आहेत त्यांचं खूप मोठं नाव तसे वृंदावनात खूप संत आहेत खूप संत पण एक संत यूट्यूबच्या माध्यमातून खूप प्रचलित झाले त्यांच्याकडे विराट कोहली सर्व सिनेस्टार क्रिकेटपटू मोहनजी भागवत ही सगळी मोठी माणसं त्यांच्याकडे जाऊन आली दर्शन घेऊन आली परदेशातली लोक तर रोजच आहेत त्यांच्याकडे पाकिस्तानमधले मौलाना सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी गेले होते त्या संताचं नाव आहे श्रद्धेय प्रेमानंदजी महाराज प्रेमानंद बाबा असे साधू आहेत त्यांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत त्यांना विचारलं बाबा दोन्ही किडण्या नाहीत तुम्हाला कसे जगता तुम्ही कसे जिवंत आहात महाराजांनी सांगितलं माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे 70च्या पुढे त्यांचं वय आहे पण चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं तर 2.5 वर्षाचं जणू काही लेकरूच आहे एवढे तेजस्वी आहेत रोज पहाटे वृंदावनची परिक्रमा करतात ते ज्या वाटेवरून जातात ना तिथे लोकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी गर्दी महाराज गेले की तिथली माती लोक उचलतात आणि कपाळाला लावतात छोटी लेकरं काय म्हातारी माणसं काय प्रचंड गर्दी आहे प्रवचन करतात 5 वाजता 7 वाजता 9 वाजता भजन असतं आणि मला खूप आनंद वाटतो बरं कधी कधी की त्या महात्म्याच्या समोर भजन गायची संधी मिळाली मला वृंदावनमध्ये आणि मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे की भजन गात असताना महाराजांचे डोळे पाझरले होते या गोष्टीचा मला खूप आनंद आहे सगळ्यात पहिले की त्यांचं दर्शन होणंच ही भाग्याची गोष्ट आहे त्याच्यात त्यांच्यासमोर भजन गायलं त्यात त्यांच्या डोळ्याला अश्रू आले म्हणजे असं वाटतं की भगवान आणखी माझा किती लाड करणार आहेस तो तर ते महात्मे काय करतात माहिती आहे तुम्हाला किडण्या नाही तरी जिवंत आहेत कशाच्या बळावर फक्त एकच नाव त्यांच्या तोंडात आहे राधा
राधा राधा, दुसरं काही बोलतच नाहीत. मग याच्यातून आपण शिकायचं, जर नामाच्या बळावर आत्मविश्वास वाढत असेल आणि त्या नामाच्या बळावर जर दोन्ही किडण्या नसलेला महात्मा 17 वर्षापासून जर जिवंत असेल आणि ताकदीनं प्रवचन करत असेल, तर भगवंताच्या नामाची ताकद किती मोठी आहे. हेच नामस्मरण जर आपण केलं तर आपले रोगराई तर छोटे मोठे असतात, ते तर संपून जातीलच, पण प्रपंच बळकट होईल. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये उन्नत व्हाल. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. संसार सुखाचा होईल. सगळ्या परिवाराला सद्बुद्धी फुटेल आणि घराला गावात किंमत प्राप्त होईल. परिवाराची एक आध्यात्मिक उंची वाढेल आणि तुम्ही सगळ्यांसाठी आदर्श ठराल. तुमच्या घरातली पती पत्नीची जोडी केवळ नावानं पती पत्नी नाही, तर ती सीतारामाची जोडी म्हणून जगासमोर ओळखल्या जाईल किंवा जगाच्या समोर येईल. त्याच्यासाठी एकच करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण. माझ्या ताईंनो, तुम्हाला वाटत असेल ना माझा मुलगा हुशार व्हावा, माझ्या पतीच्या कष्टाला यश मिळावं, घरातला गावात किंमत प्राप्त व्हावी आणि सगळ्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहावं, असं वाटतंय का? झोपल्या का काय? आता जे जे बोलले ते वाटतंय का तुम्हाला आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटतंय का? दहीपुरी, वाटतं का नाही तुम्हाला संसार प्रगत झाला पाहिजे? तर त्याच्यासाठी एक मंत्र सांगते मी तुम्हाला. मंत्र, त्या मंत्राचा जप करायचा. ऐकू येतंय ना तुम्हाला? सांगू का मंत्र? मंत्र सांगते, पण पहिले मला सांगा, स्वयंपाक कोण कोण करतंय? एक पण नाही करत. इकडे विचारू का कोण कोण करतंय? हा, कोण कोण करताय स्वयंपाक? हात उंच घ्या. बाकीच्यांनी मेस लावली का? कोण कोण स्वयंपाक करता? हात उंच घ्या. दहीपुरी, मी काय तुमच्या घरी जेवायला नाही येणार, घ्या उंच, चला. हा, आपण सगळे स्वयंपाक करतो की नाही? एक टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करतो आपण स्वयंपाक. आता एक काम करायचं, स्वयंपाक करताना राधाची सून आली का, सखूची सून गेली का, अजिबात निंदा करू नका कोणाची. आपल्याला सवय लागली घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांच्या धुणे धुवायचे, तर अजिबात असलं काही करू नका. स्वयंपाक करताना हा, काही मावशा म्हणतात ताई याचं त्याचं बोलल्याशिवाय पोटच भरत नाही, तर त्यांनी सेपरेट वेळ काढा. निंदेचा तास, सेपरेट तास काढायचा. पण स्वयंपाकाच्या वेळेत अजिबात कुणाची निंदा चाडी चुगली करायची नाही. देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करा. तो स्वयंपाक जो कोणी खाईल त्याच्या बुद्धीतून सात्विक विचार निर्माण होतील, कारण आहारावरतीच माणसाचे विचार अवलंबून असतात. आपण पवित्र अन्न खाल्ले की बुद्धीतून चांगले विचार बाहेर पडतात. सगळ्या घरादाराला यश मिळेल, लेकरं हुशार होतील, घरात आले लक्ष्मी टिकून राहील, आरोग्य चांगलं राहील रोज प्रसाद खाल्ल्यामुळे, आणि त्या घराची प्रगती होईल. विश्वास ठेवा, भगवंताचं नामस्मरण करून जर तुम्ही रोज स्वयंपाक केला तर तुमच्या घराची नाही प्रगती झाली तर मग मला बोला, 100% तुमच्या घराची प्रगती होणार. हा प्रयोग फक्त 40 दिवस करायचा आहे. 40 दिवसात जर तुम्हाला परिवर्तन जाणवलं तर अखंड पुढे करा. 100% परिवर्तन होणार. ही तुमची माझी ताकद नाही, भगवंताच्या नामाची ताकद आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा नामस्मरण घडो, संत समागम संतांचा संग दे, वाउगाची भ्रम नको देवा. नाथ महाराज आणखी, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने, आणि अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ दे. आता याच्या पलीकडे काही नकोय. किती सुंदर मागणी नाथ महाराज या अभंगातून शिकवतायत. आपण देवाच्या मंदिरामध्ये जातो बरं, पण देवाच्या मंदिरात गेलात तर ज्ञानोबारायांना आठवा आणि देवाला म्हणा, देवा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. गेलात कधी मंदिरात, जोडले तुम्ही हात देवाला, पसरला पदर देवा पुढे, तर देवाच्या समोर उभायला राहिल्यानंतर नामदेवरायांना आठवा आणि मग देवाला बोला, देवा अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीचा दासा. गेलात मंदिरात आणि देवाच्या समोर जर उभे राहिलात तर तुकोबारायांना आठवा आणि मागा देवाला,
हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा. गेलात कधी मंदिरात आणि जोडले हात जर तुम्ही देवाला, टेकवला माथा त्याच्या चरणावर आणि ओठानं जर काही पुटपुटलात तर आठवा एकनाथ महाराजांना आणि म्हणा देवाला, आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई. हेच मागा देवा.